राज्यातील सर्व कॉल सेंटर्स आणि मुलांचे वसतिगृह एटीएसच्या रडारवर आहेत। एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर्स आणि मुलांच्या वसतिगृहातील मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलिसांवर सोपवली आहे। त्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आली। पाहूयात यावरच आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। राज्यावर पुन्हा दहशतवादाचं सावट, पुन्हा सक्रिय झालेत दहशतवादी। घातपाती कारवायांसाठी अतिरेकी तयार, दहशतवादी पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होऊ पाहतायत। त्यांच्या या कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र एटीएसनं राज्यातील सर्व कॉल सेंटर आणि वसतिगृहातील सगळ्या मुलांच्या नावांची छाननी करायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र एटीएसने मुंबई आणि पुणे बॉम्बस्फोटातील 4 संशयित दहशतवाद्यांवरती 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले। हे 4 दहशतवादी टेक्नोसेव्ही होते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केले आणि याच नौकांच्या जोरावर मुलांच्या वसतिगृहांमध्ये आश्रय देखील घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्र एटीएसने आपलं सर्व लक्ष महाराष्ट्रातील कॉल सेंटर्स आणि मुलांच्या वसतिगृहावर केंद्रित केले। कॉल सेंटरमध्ये कोण मुलं काम करतात आणि वसतिगृहामध्ये कोण राहतं, त्याचबरोबर त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एका स्पेशल एटीएस सेलची निर्मिती करण्यात आली आहे। हा सेल थेट महाराष्ट्र एटीएसच्या संपर्कात असेल। याबाबत एटीएस सर्व खबरदारी घेत असल्याचं गृहमंत्री आर पाटलांनी सांगितलंय। एटीएस ने कल कहा था कि आतंकी जो है छात्र के रूप में हॉस्टल और कॉल सेंटर में काम करते हैं, उसको लेकर क्या प्रिकॉशंस आपकी तरफ से लिया जा रहा है? ज्यादा बोलने की आवश्यकता नहीं है, उन्होंने स्पष्ट किया है और उस बारे में जो भी प्रिकॉशंस लेनी पड़ेगी वो ले लेंगे। हे आहेत ते 4 संशयित दहशतवादी। यासिन भटकळ, मोहम्मद सिद्दी उर्फ शाहरुख, असदुल्ला अख्तर जावेद उर्फ डॅनियल उर्फ तरबेज, वकास उर्फ अहमद आणि तहसीन अख्तर उर्फ मोनू उर्फ हसन हे 4ही दहशतवादी गेली 2 वर्ष महाराष्ट्रात वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये राहत आहेत। त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेही होते, पण त्याआधीच हे दहशतवादी पळण्यात यशस्वी झाले। अशी ही माहिती मिळाली आहे की कॉल सेंटर आणि वसतिगृहांच्या मुलांच्या मदतीनं हे चौघेही इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेल तयार करतायत। म्हणूनच अशा गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र एटीएसनं राज्यातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतिगृहांवर बारीक लक्ष ठेवायचं ठरवलंय। झी24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई। एकीकडे दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडे कोकणातल्या राष्ट्रवादीचे नगरविकास राज्य